त्या माणसाने माझे मनगट धरले होते. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. माझा रक्तस्राव पाहून तो इतका अस्वस्थ झाला होता की जणू ते मलाच नव्हेत तर त्यालाच दुखत होते. पण माझ्या डोळ्यात राग होता आणि मला अजिबात वेदना होत नव्हत्या. तो म्हणाला, मला माफ कर, हे सर्व माझ्यामुळेच घडले आहे. मी म्हटले की हो, नक्कीच तुझ्यामुळेच हे घडले आहे. तो म्हणाला की हे लग्नानंतर होते आणि मला आश्चर्य वाटले, कारण मला माहीत होते की लग्नानंतर हे घडत नाही. मला माहिती नव्हते की मितालीशी मैत्री आज मला या स्थानावर आणेल. मिताली आमच्या संपूर्ण परिसरात सर्वात छान मुलगी होती. पण विचित्र गोष्ट म्हणजे लोक तिच्याशी मैत्री करत नव्हते. मी त्या परिसरामध्ये नवीन होते आणि 2-3 महिने झाले होते. त्यामुळे त्यामागचे कारण काय आहे ते मला कळले नाही. पण मी तिच्याशी मैत्री केली आणि आता मी तिच्या घरी यायला जायला लागले. पण ती म्हणायची, मागच्या दारातून ये. या मागचे रहस्य काय आहे ते समजले नव्हते. ती मला मेन गेटमधून काय येऊ देत नव्हती आणि चोरासारखी मागच्या दारातून हाक मारत होती. मी माझ्या आई वडिलांची सर्वात लाडकी मुलगी होते. माझ्या आई वडिलांना माझे लग्न लवकर करायचे होते, कारण मी माझा अभ्यास पूर्ण करून मोकळी झाले होते आणि माझ्यासाठी लग्नासाठी रांग लागली होती. आणि त्याचे कारण कदाचित मी खूप सुंदर होते. माझ्या आई वडिलांना ही काळजी वाटत होती की मी लग्न करून माझ्या घरी गेले तर बरं होईल, कारण आजच्या काळात मुलींनी लवकरात लवकर लग्न करून स्वतःच्या घरी जावे असे माझ्या आई वडिलांना वाटत होते. पण मी त्यांच्या विचाराशी सहमत नव्हते. पण मी कसे माझ्या आई वडिलांना समजावून सांगू, जे माझ्यामुळे नेहमी काळजीत होते की काहीतरी होऊ शकते. मला बघून माझी आई सतत हादरायची. पहिली गोष्ट म्हणजे देवाने इतकं सौंदर्य दिलं होतं, त्यात काळ वाईट आहे, मला तुझी काळजी वाटत राहते. मी आईला समजावत असे, पण आईच्या मनात शांती मिळत नव्हती. आणि आजकाल माझ्यासाठी सर्व शक्तीनिशी नातं शोधलं जात होतं. आणि मग माझ्यासाठी रोहितचे मागणे आले, जो आधी माझ्यासोबत शिकत होता. आता आमचा अभ्यास पूर्ण झाला होता, पण त्याचं नातं पाठवलं म्हणजे सगळं एकच विचार करू लागले की कदाचित या लोकांनी एकत्र अभ्यास केला आहे म्हणून ते एकमेकांना आवडत असतील. परंतु हे काही प्रमाणात खरेही होते. मला तो आवडत होता. त्याचे नाव रोहित आणि माझे नाव दिव्या. माझे त्याच्यावर प्रेम होते, त्यामुळे त्याच्या भावनाही माझ्यापेक्षा वेगळ्या नव्हत्या. त्याचंही माझ्यावर प्रेम होतं आणि म्हणूनच त्याने मागणं पाठवलं होतं. हो, ती गोष्ट वेगळी होती की कॉलेजमध्ये आम्ही एकमेकांशी तितकेसे बोलत नव्हतो, पण एकमेकांच्या डोळ्यातील हावभावावरून समजत होते की आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो होतो. पण रोहितने कधीच मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्याला माझा स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत होता की मला मुलांशी मैत्री करायला अजिबात आवडत नसे. मी माझ्या मर्यादित ठेवले होते आणि अभ्यासाशी संबंधित होते. मी कॉलेजमध्ये कधीही कोणत्याही मुलाची मैत्री केली नव्हती. का? आणि कदाचित त्याला माझी इमेज खराब करायची नव्हती, म्हणूनच त्याने माझ्याकडे पाऊल टाकले नाही, तर फक्त डोळ्यांच्या हावभावावरून दाखवले की मी त्याला आवडते. त्याने माझ्या डोळ्यात त्याच्या आवडीचे रंगही पाहिले होते आणि म्हणूनच त्याने आपले नाते पाठवले होते. माझ्या आईवडिलांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. मुलात कसलाही दोष नव्हता, त्यामुळे नातं आवडलं. लग्न 2 महिन्यांनी ठरलं आणि मी माझ्या डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन त्या दिवसाची वाट पाहत होते, जेव्हा मी माझ्या कपाळावर रोहितच्या नावाचे सिंदूर लावेल आणि त्याच्या नावाचे मंगळसूत्र घालेल. पण मला माहिती नव्हते की या आधीच असे होईल. माझ्या आयुष्यात एक वळण येईल जे माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल. रोहितची माझं लग्न होतं आणि मी मंडपात बसले होते. मी खूप आनंदात होते की तेव्हा अचानक एक माणूस इथे आला, ज्याला मी आधी पाहिले होते, पण तो कोण होता हे मला माहिती नव्हते. पण तो ज्या मार्गाने आला त्यावरून ते स्पष्ट दिसत होते, तो कोणतेही चांगले काम करण्याच्या उद्देशाने आला नव्हता. त्याचे नाव रघुवीर होते, परंतु सर्वजण त्याला रघुदादा म्हणून ओळखत होते आणि नावावरूनच तो कोणत्या प्रकारचा होता हे स्पष्ट होते. कोणालाही घाबरण्यासाठी त्याच्याकडे सर्व काही होते. येताना त्याने लग्न आटोपलं आणि मला दिव्या आवडते म्हणून मीच तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. त्याच्याकडून हे ऐकून मी थक्क झाले. आवडते म्हणूनच मी तिच्याशी लग्न करणार असलेले सांगितले. त्याच्याकडून हे ऐकून मला धक्का बसला. त्याच्या स्टाईलने माझे आईवडीलही घाबरले होते. आम्ही सभ्य लोक होतो आणि सर्वात विचित्र गोष्ट अशी होती की जेव्हा त्याने रोहितला सांगितले की येथून निघून जा, अन्यथा मी तुझी कवटी उडून देईल. जर तुला तुझा जीव प्यारा असेल तर आत्ताच हे लग्न सोड.
रोहित खंबीरपणे उभा राहून मला त्या रघुपासून वाचवेल असे मला वाटले होते. पण मी रडलेल्या डोळ्यांनी रोहितकडे पाहत होते. त्याने गळ्यातील माळ काढून बाजूला ठेवली आणि पटकन तिथून पळ काढता निघताना त्याने आपल्या आईवडिलांना शोभन सोबत घेतले आणि सांगितले की मी असे मरणार नाही. मला आयुष्य मिळाले तर मला तुझ्यासारख्या आणखी मुली सापडतील. मला धक्काच बसला आणि माझी अवस्था अशी झाली होती की मला काहीच ऐकू येत नव्हते आणि काही दिसतही नव्हते. बंदुकीच्या जोरावर रघुने माझ्याशी लग्न केले. मला लग्न करायचं नव्हतं, पण रघुच्या माणसांनी माझ्या आईवडिलांकडे बंदुकीचा धाक दाखवत माझ्याशी लग्न केले. माझ्या आईवडिलांचा जीव वाचवण्यासाठी मला रघुशी लग्न करावे लागले. जेव्हा रघु आणि माझे लग्न झाले तेव्हा त्याने माझ्या पालकांना सांगितले, काळजी करू नका, मी वाईट माणूस नाही. माझे खूप मोठे घर आहे आणि तुमची मुलगी पण माझ्या बहिणीची खूप चांगली मैत्रीण आहे. इतका वेळ गप्प उभी असलेली पण दिसायला खूप त्रासलेली मालिनी, मला आता कळलं होतं की रघु मालिनीचा भाऊ आहे आणि कदाचित त्याने मला तिच्या घरात पाहिलं असेल. मी त्याला कधी कधी रस्त्यातही पाहिले होते, पण तो मालिनीचा भाऊ आहे हे मला माहिती नव्हते. आता मला मालिनीचा राग येऊ लागला होता. माझे डोळे भरून आले होते. मी तक्रारदार नजरेने तिच्याकडे पाहिले. मालिनीची असलेली मैत्री मला महागात पडली होती. जे काही घडले त्यात तीही आनंदी होती हे तिच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होते. मी लग्न स्वीकारू शकत नव्हते. मान्य की रोहितने मला धोका दिला, मला संकटात टाकून पळून गेला. माझ्याही मनात त्याच्याबद्दल राग आणि द्वेष वाढू लागला. पण मी रघुसाठी तयार नव्हते. खचाखच भरलेल्या मंडपात समोर त्याने माझ्या आईवडिलांचा अपमान केला. त्यांच्याकडे बंदूक दाखवून त्याने माझ्याशी लग्न करण्यासाठी भाग पाडले होते. माझा स्वाभिमान दुखावला होता. त्याने माझा अपमान केला होता. सर्वांसमोर माझ्या घरात घुसून माझ्या आईवडिलांचा अपमान केला. बंदुकीच्या जोरावर माझ्याशी लग्न करून तो मला पळून नेत होता. माझ्या डोळ्यात नवीन आयुष्यवादी स्वप्न घेऊन ज्याला माझा नवरा म्हणून स्वीकारून मी आनंदाने त्याच्यासोबत जाईन, ही काही छोटी गोष्ट नव्हती. हे कसे घडू शकते, पुढे काय करायचं हेही मी ठरवलं होतं. मी निघाले तेव्हा माझे वडील रडत होते. त्यांचे अश्रू आणि आईची असहाय्यता पाहून मला धक्का बसला होता. पण यावेळी मी असहाय्य होते. माझ्या आई वडिलांना खुश करण्यासाठी मी माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले होते. मी आईचे सांत्वन केले की जे काही झाले ते वाईट आहे, पण आता माझे लग्न रघुशीत झाले आहे. तुझी काळजी घे आणि मला पण धीर दे. मी निघाले आणि रघुसोबत आले. त्याच्यासोबत ज्या व्यक्तीचा मला तिरस्कार वाटत होता, मलाही रघुच्या खोलीत बसवलं. काही वेळाने मालिनीही खोलीत आली. ती काही बोलण्याच्या आधीच मी हाताच्या जोरावर तिला गप्प केले. मी म्हणाले, काहीच बोलायची गरज नाही. जे घडलं ते सगळं तुला माहीत होतं. तुझ्यामुळेच हे घडलं. तुला हवं असतं तर तू मला आधीच सावध करू शकली असतीस. तुझ्या भावाच्या मनात माझ्याबद्दल काय हेतू आहे हे तुला नक्कीच माहिती होतं, पण तू माझ्या मैत्रीचा गैरफायदा घेतला आणि माझा विश्वासघात केलास. आता मला कळतंय का की कोणालाच तुझ्याशी मैत्री करायची नव्हती, तुझ्या निंदक भावामुळे, आणि तू मला सांगू शकली नाहीस. ती म्हणाली, दिव्या मला माफ कर. मला भाऊ 2-3 वेळा म्हणाला होता की मला तुझी मैत्रीण दिव्या खूप आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे, पण मी भावाला सांगितले नाही की तुझे लग्न होत आहे, कारण मला माहीत होतं की तू कधीही त्याच्याशी लग्न करणार नाहीस. मी म्हणाले, तू तर दुहेरी खेळ खेळत होतीस. एकीकडे तू तुझ्या भावाला खुश करत होतीस तर दुसरीकडे माझ्याशी मैत्री जपत होतीस. पण जे झालं ते व्हायला नको होतं. आता इथून निघून जा. पण मालिनीने रूम सोडली नाही तर माझ्याजवळ येऊन बसली. ती म्हणू लागली, पण तू मला खूप मानत होतीस ना. माझ्याशिवाय तुला शांती मिळत नव्हती. आठवते तुला जेव्हा तू मला म्हणाली होतीस की मालिनी माझी इच्छा आहे की तू आणि मी कायमचे एकत्र राहावंस, आणि बघ ते घडलं आहे. तू आणि मी सदैव एकत्र राहू या तिच्या वक्तव्याचा मला राग आला. मी तिच्यावर ओरडले, इथून दूर जा. मला तुझ्यासोबत असं राहायचं नव्हतं. मी तुला मैत्रीण मानत होते आणि तुझी मैत्री नेहमीच हवी होती. मी इतक्या जोरात किंचाळले की ती घाबरली
आणि तेथून निघून गेली. यावेळी मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते हे तिला माहीत होतं. मला जे वाटलं तेच आता करायचं होतं. यावेळी माझे मन बंद झाले होते. रघु खोलीत आला तेव्हा मी त्याच्याकडे इतक्या रागाने पाहिले की क्षणभर त्याने आपली नजर चोरली. मी अजिबात बसून नव्या नवरीसारखी त्याची वाट पाहत नव्हते. डोक्यावर पदर नव्हता. मी दागिने काढून फेकून दिले होते. मी माझ्या हातात घातलेल्या काचेच्या बांगड्याही काढल्या होत्या आणि त्या खोलीत फेकल्या होत्या. लग्नाच्या पहिल्या रात्रीसारखेच खोलीचे वातावरण तयार झाले होते. तो म्हणाला की जणू स्वप्नात असल्यासारखे वाटते. दिव्या, माझा गैरसमज करून घेऊ नकोस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी माझे मागणे तुझ्या घरी पाठवणार होतो, पण मालिनीने मला प्रत्येक वेळी टाळायची. तुझं लग्न होणार आहे हे मलाही माहीत नव्हतं. मला कळताच मी वेडा झालो आणि लगेच तुझ्याशी लग्न करायला गेलो. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. सर्व सुख तुझ्या चरणी आणून ठेवेल. पण मी जे काही केले आहे, ज्या प्रकारे मी तुला स्वीकारले आहे, कृपया माझी चूक माफ कर, असे म्हणत तो माझ्याजवळ आला आणि माझा हात धरला. मी रागावलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि काही वेळातच मी माझ्या हाताची नस कापली. आम्ही मुली आणखी काय करू शकतो? मी अशक्त होते. मी त्याच्याशी लढू शकणार नव्हते आणि येथून पळून जाऊ शकत नव्हते. दुर्दैवाने तो माझा नवरा झाला होता. माझ्या आई वडिलांनी मला निरोप दिला होता. फक्त देवावर विश्वास ठेवूनच मला पाठवलं होतं की काही वाईट होणार नाही. पण याआधी इतकं वाईट घडलं होतं, तेव्हा आणखी काय वाईट होऊ शकतं हे सर्व बघताच रघु खूप घाबरला. तो ओरडू लागला, तो काय केलं दिव्या? मी म्हणाले, तुझ्यासोबत आयुष्य घालवण्यापेक्षा मी माझा प्राण सोडणे चांगले समजेल. तू मला ज्या पद्धतीने आणले आहेस, अशी आलेली मुलगी घरात कधीच स्थिरावत नाही. तुला काय वाटतं मी डोळे मिटून तुझे वाट पाहत होती? माझी प्रकृती बिघडत चालली होती. मला काही नीट दिसतही नव्हते. मला आता श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता आणि माझ्या मनगटातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे मी बेशुद्ध पडले असे वाटत होते. एवढे रक्त वाहत पाहून रघु खूप घाबरला. त्याने पटकन आपल्या खिशातून रुमाल काढला आणि माझ्या मनगटावर बांधला. मी स्वतःला त्याच्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्यात आणखी जीव उरला नव्हता आणि मी बेशुद्ध पडले. रघुनेच मला दवाखान्यात नेले. त्याने मला वेळेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात यश मिळवले आणि माझा जीव वाचवला. पण मला मरायचे होते. देवाला काय मंजूर झाले हे मला माहिती नाही, पण माझा जीव वाचला. म्हणून थोड्याशा संभाषणानंतर रघु मला घरी घेऊन आला. मी अजून अर्धा तास बेशुद्ध होते. त्याने मला आपल्या हातात घेतले आणि बेडवर झोपवले. जे घडत आहे ते मला किमान जाणू शकत होते, पण मी माझे डोळे उघडू शकले नाही. कदाचित माझे खूप रक्त वाहून गेले असेल किंवा कदाचित हा औषधांचा परिणाम असावा. तो रात्रभर माझ्याजवळ बसला. मध्येच एक डॉक्टरही आला. त्याचाही आवाज ऐकू आला. ते म्हणाले की पेशंटला खूप ताप आहे आणि ताप कमी झाला नाही किंवा तिला शुद्ध आली नाही तर तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागेल. पण तोपर्यंत मला शुद्ध आली होती आणि रघु खुर्चीवर बसलेला पाहून मला आश्चर्यचकित वाटले आणि त्याने एक हात माझ्या हाताच्या जवळ ठेवला होता आणि दुसऱ्या हाताने माझा हात धरला होता. तो कदाचित झोपला होता. तो रात्रभर जागला होता आणि आता माझी नजर त्याच्यावर पडली. त्या माणसाला समोर पाहून मला पुन्हा एकदा माझ्या मनात द्वेषाची तीव्र लाट उसळत असल्याचे जाणवले. मला असेच काहीतरी करावेसे वाटले होते की माझा जीव माझ्या अंगातून निघून जाईल. मला आता माझ्या आयुष्याची ओढ वाटत नव्हती. मी पटकन माझा हात त्याच्या हातातून सोडवला आणि उठू लागले. मग त्यालाही शुद्ध आली. तो म्हणाला, दिव्या, तू कशी आहेस? ठीक आहेस ना? देवाचे आभार, तू शुद्धीवर आलीस. देवाने आशीर्वाद दिले नाही तर काय झाले असते माहीत नाही. तू कोमात गेली होतीस असे डॉक्टर सांगत होते. मला तुझी खूप काळजी वाटत होती. दिव्या, मला माफ कर. हे सर्व माझ्यामुळेच घडले. पण पुन्हा माझ्यावर इतका मोठा गुन्हा करू नकोस. त्याने माझे मनगट पकडून त्याच्या डोक्याजवळ पकडले आणि रडू लागला. का माहीत नाही, पण मी माझा हात काढला नाही. काही वेळाने मला तिथे आले आणि रघुने मालिनीला तुझ्या वहिनीची काळजी घेण्यास सांगितले असे म्हणत रघु निघून गेला. मालिनीही तिच्या दिसण्यावरून काळजी दिसत होती. जणू ती रात्रभर जागून होती. ती म्हणाली, तू मला घाबरतेस. तू हे सगळं करशील असं वाटलं नव्हतं.
तुला मरायचं होतं असं आम्हाला वाटलंही नव्हतं. पण का माझा भाऊ रघु काही वाईट नाही. एकदा त्याचा विचार ऐकून तरी बघ. तुझे जीवन स्वर्ग बनेल. मी जिवंत का आहे असे विचारल्यावर ती म्हणाली की भाऊ इतका वाईट माणूस नाही. आम्ही खूप गरीब होतो. बापांनी लोकांकडून खूप कर्ज घेतले होते. ते लोक रोज आमच्या घरी येऊन आम्हाला धमक्या देत होते. एके दिवशी भावाने त्याच्यावर हात उझारला आणि त्याला दूर ढकलले. पण तो माणूस मागे पडलेल्या विटांच्या ठिगऱ्यावर पडला आणि एक धारदार दगड त्याच्या डोक्याला लागला. त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी फक्त तो 14 वर्षाचा होता. म्हणजे समस्या संपायला गेले तर दुसरी अडचण आली होती. पण नंतर एका माणसाने आम्हाला मदत केली आणि माझ्या भावाला सोबत ठेवले. पण तो माझ्या भावाला चुकीच्या गोष्टी करायला लावायचा. तो गरिबांवर अत्याचार करायचा. तेव्हापासून माझा भाऊ त्याला सोडून दिला आणि आता तो स्वतः सर्वांना मदत करतो. त्याची पद्धत वाईट आहे पण काम वाईट नाही. गरिबांचे हक्क नाकारणाऱ्या लोकांकडून ते घेतात. हे सर्व करणे चुकीचे आहे का ते तूच बघ. लोक भल्या भल्या नाहीत बदनाम करतात. त्यामुळे माझा भाऊही बदनाम म्हणून प्रसिद्ध झाला. आणि तूच मला सांग की ते असं तुझ्यापासून खूप प्रेम होतं आणि तू लग्न करत होतीस. त्याने आधार घेऊन बंदुकीच्या जोरावर तुझ्याशी लग्न केलं नसतं तर काय केलं असतं. मला माहीत आहे माझा भाऊ तुझ्याशिवाय जगू शकला नसता. याआधी मी माझ्या भावाला तुझ्यापासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मला माहीत आहे की माझा भाऊ तुझ्यावर खूप प्रेम करतो. तो तुझ्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून त्याने बंदुकीच्या जोरावर तुझ्याशी लग्न केलं. आणि तुला माहीत नाही की भाऊ तुझ्यासाठी रात्री किती काळजीत होता. तो एक मिनिटही झोपला नव्हता. जेवणही केले नव्हते. आपला जीवच काढून घेतल्यासारखा तो तुझ्या शेजारी बसला होता. पण तू रागावली आहेस म्हणून तुला आता ते समजणार नाही. हळूहळू तुला समजेल. मी म्हणाले की मला कधी समजणार नाही. चुकीची कृती नेहमी चुकीची असते. चुकीच्या कृतीमागे कोणतेही कारण नसते. आणि जर तो माझ्यावर प्रेम करत असेल तर याचा अर्थ असा नाही की मीही देखील त्याच्या प्रेमात पडेल. जेव्हा मी म्हटले की मला रोहित आवडतो तेव्हा मालिनीने म्हणायला सुरुवात केली की तोच रोहित जो आई वडिलांसोबत धमकावल्यामुळे मंडपातून पळून गेला होता. त्याच्यासोबत तुझे काय आयुष्य गेले असते. तो तुला संकटात टाकून कधीही पळून जाऊ शकतो. तो एक भित्रा माणूस होता. पण माझा भाऊ तुझ्यावर खरोखरच प्रेम करतो. तुला हे समजेल जेव्हा रात्र झाली तेव्हा रघु माझ्या खोलीत आला. मी आधीच रागावून बसले होते. त्याने माझ्यासाठी माझा आवडता तंदुरी पनीर टिक्का आणला होता. कदाचित मालिनी त्याला सांगितले होते की मी जेवण खाल्ले नाही आणि अजून बरेच काही आणले होते. बाकीचे सगळे पदार्थ आणले होते. मी मालिनीला विचारले की तिला काय खायला आवडते. मी तुझ्यासाठी तेच घेऊन आलो आहे. मी म्हणाले आधी मला खायला घालणार आणि मग वसूल करणार. दिवसभर तू खोलीत नव्हतास आणि रात्र पडताच खोलीत आलास. तुला जर माझी इतकी काळजी होती तर दिवसभर तू कुठे होतास. त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाला तू आराम करत होतीस म्हणून मी बाहेर होतो. मला तुला नाराज करायचे नव्हते. मी म्हणाले की ठीक आहे तुला माझी काळजी खूप काळजी वाटत की ठीक आहे तुला माझी काळजी वाटत होती. मग आता रूममध्ये का आलास. तुला जे पाहिजे ते कधीच होऊ शकत नाही. माझे शरीर जिंकावे म्हणून तू माझ्याशी लग्न केलेस. पण लक्षात ठेव तू माझ्या शरीर जिंकशील. माझे मन तू कधीच जिंकू शकणार नाहीस. आज तू माझ्यावर जबरदस्ती करू शकतोस. माझ्या मनाची दार तोडू शकतोस पण उघडू शकत नाहीस. हे लक्षात ठेव. असे म्हणत मी माझ्या गळ्यातील स्कार्फ काढला आणि फेकून दिला. मी म्हणाले तुझी इच्छा पूर्ण कर. कारण मला माहीत आहे की मी एक कमकुवत मुलगी तुझ्यासारख्या बदमाश मुलाचे काहीही नुकसान करू शकत नाही. जास्तीत जास्त मी माझा जीव घेऊ शकते आणि तसा प्रयत्न केला पण आहे. पण कदाचित देवाने देखील मला आत्ता मरू द्यायचे नाही म्हणून त्याने मला अजूनपर्यंत जीवन दिले. रघु काही वेळ माझ्याकडेच बघत राहिला. मग त्याने जमिनीवर पडलेला दुपट्टा उचलला आणि माझ्या खांद्यावर टाकला. खूप प्रेमाने मला पकडून बेडवर बसवले. म्हणाला दिव्या तुझी इच्छा असल्याशिवाय मी तुला हातही लावणार नाही. मी फक्त तुला या गोष्टी द्यायला आलो आहे कारण तू सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस. जर तुला मला या खोलीत पाहायचे नसेल तर मी निघून जाईल. पण रागू नकोस नाहीतर तू आजारी पडशील. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचे आहे. मला एक दोन क्षण नाहीत तर पूर्ण आयुष्य तुझ्याबरोबर घालवायचे आहेत. माझी ही गोष्ट तुला लवकर समजेल म्हणून मी देवाला प्रार्थना करतो. एवढं बोलून तो तिथून निघून गेला आणि मला आश्चर्य वाटलं, कारण मी जे विचार करत होते ते तसे नव्हते. रघुने माझ्यावर अजिबात बळजबरी केली नव्हती. जरी तो इच्छित असल्यास माझ्यावर जबरदस्ती करू शकला असता. मी त्याला स्वतःला अर्पण केले होते आणि मी त्याची बायको असल्याने तो बळजबरीने माझ्याकडून त्याचे हक्क हिरावून घेऊ शकला असता. पण त्याने माझ्यावर बोटही ठेवले नाही. 2 दिवस उलटून गेले पण तो खोलीत आला नव्हता. तो मला वेळेवर जेवण पाठवत होता. दिवसातून 2दा ज्यूस पाठवायचा आणि वेळेवर औषध पाठवायचा. पण तो स्वतः रूममध्ये येत नव्हता. रूम फ्रेश राहावी म्हणून तो माझ्या खोलीत रोज नवीन नवीन फुले ठेवत होता. मला कंटाळा येऊ नये म्हणून खोलीच्या भिंतीवर एक मोठा LCD लावला होता. माझा मालिनीशी संवाद सुरू झाला होता. माझे आईवडील हे मला भेटायला आले. रघु स्वतः त्यांना घ्यायला गेला होता आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी त्यांच्याशी खूप चांगले वागले. त्यांचा आदर केला. इतकी काळजी घेतली की मला आश्चर्य वाटले. माझे आईवडील म्हणू लागले की मुलगा वाईट नाही आणि मग आजच्या काळात असा मुलगा असावा जो आयुष्यभर भांडून आपल्या बायकोला मुलांचे चूक हिरावून घेऊ शकेल. त्याच्यापासून पळून गेलेल्या त्या रोहित सारखा नाही, जो मंडपात तुला अडचणीत सोडून पळून गेला होता. मुला, आता हे सांगताना आम्हाला वाईट वाटत नाही, पण देवाने तुला खूप चांगला साथीदार दिला आहे. रघुने आमचा जितका आदर केला आहे तितका त्याचा आदर कर आणि त्याच्यावर चांगले आनंदित जीवन जग. रघु हा वाईट नाही, त्याचे कधी वाईट करू नकोस आणि पुन्हा स्वतःच्या अशी चुकीची वागू नकोस. 2 दिवसानंतर माझ्या वडिलांनी मला फोन केला आणि सांगितले की माझे पैसे कुठेतरी अडकले होते. तुला माहीत आहे, आम्ही गेली 2 वर्ष किती काळजीत होतो आणि आम्ही वकिलाची फी भरण्यासाठी काळजी करत होतो. पण मला माहिती नाही की रघुने काय केले. तो माणूस स्वतः सगळे पैसे घेऊन आमच्या दारात आला. त्याने आमची माफीही मागितली आणि अजून काही काम असेल तर कळवा असे सांगितले. मी ते पण करेन. रघुने त्याला काय सांगितले ते मला माहिती नाही, पण त्याने आमचा मोठा प्रश्न सोडवला. खूप छान मुलगा आहे. तुला इतका चांगला जीवनसाथी मिळाला आहे याचा तुला आनंद व्हायला हवा, जो तुझे आयुष्यभर संरक्षण करेल आणि तुझा सन्मान कधी कमी पडू देणार नाही. माझे वडील खूप खुश झाले होते. मालिनी ही माझी खूप काळजी घेत होती. मी विचार करू लागले, जर मी रोहितचे लग्न केले असते तर मला असे घर मिळाले असते का? रोहितला 4 बहिणी होत्या आणि त्या सर्व खूप निवडक आणि वाईट स्वभावाच्या होत्या आणि त्यांची आई पण अशीच होती. लग्नातच ती अशा विचित्र गोष्टी सांगत होती. त्याने आमच्याकडे संपूर्ण 10 लाख रुपये मागितले होते. त्यानंतर नाते निश्चित झाले आणि माझ्या वडिलांनी ते पैसे कर्जावर घेतले होते. त्यामुळेच त्यांना पैशाची काळजी वाटत होती. पण इथे रघुने माझी खूप काळजी घेतली होती. तो माझ्या आई वडिलांची खूप काळजी घ्यायचा, तर मालिनीही रात्रंदिवस माझी सेवा करायची. वहिनी वहिनी हाक मारत घरभर चालत असायची. असे कदाचित कुटुंब मला कुठेच मिळाले नसते असा विचार करत ती झोपी गेली. रात्री जेव्हा मला वाटले की कोणीतरी माझ्यावर बसले आहे तेव्हा मी प्रथम घाबरले. पण जेव्हा मी पाहिले तेव्हा तो दुसरा तिसरा कोण नसून रघु होता. मी देवा चालू केला आणि विचारले, तू इथे काय करत आहेस? तेव्हा तो मला म्हणाला, माझ्या मनाला पटत नव्हते. मला तुझी एक झलक हवी होती म्हणून मी तुला भेटायला आलो. झोपताना तू खूप क्यूट दिसत होतीस म्हणून मी तुझ्या शेजारी बेडवर बसलो. मी म्हटले, पण मी तुला माझ्या खोलीत येऊ नकोस असे सांगितले होते. माझे म्हणणे ऐकून तो खाजील झाला. तो दूर पाहत म्हणाला, म्हणूनच मी तुला उठवले नाही. तुला पाहत होतो. काही वेळाने निघून गेलो असतो. मला माफ कर, मी आता निघतो. एवढं बोलून तो तेथून निघून गेला आणि काहीच बोलू शकला नाही. त्यानंतर मी हळूहळू बदलू लागले. आई वडिलांच्या घरीही गेले होते. तेही माझ्यासोबत तिथे आला. माझ्या आई वडिलांनाही खूप आनंद झाला. माझ्या आईने मला समजावून सांगितले की कधी कधी आपल्याला एखादी व्यक्ती आवडते कारण तू आपल्या प्रियजनांशी चांगले वागतोस आणि कदाचित रघुच्या या चांगलेपणाने मला त्याच्याकडे आकर्षित केले होते. माझ्याशी संबंधित प्रत्येक नात्यांची तो खूप काळजी घेत असे. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची त्याला जाणीव होती
आमच्या लग्नाला 2 महिने झाले होते. त्याने मला हातही लावला नव्हता. आज जर तो वाईट असता तर त्याने असे कधीच केले नसते. तर तो त्याचा हक्क म्हणून जबरदस्तीने माझ्याकडून त्याचे हक्क काढून घेऊ शकला असता. माझ्या हृदयातही आता त्याच्यासाठी प्रेम वाढू लागले. हे कसलं प्रेम आहे, कसलं आकर्षण होतं. मी पण त्याच्याबद्दल विचार करू लागले. इच्छा नसतानाही मी सतत रघुचाच विचार करू लागले. आता माझा दिवस खोलीत घालवता येत नव्हता. मी बाहेर येऊन बसण्याचा प्रयत्न करू लागले, पण मी रघुला तोंडाने सांगू शकत नव्हते की तू माझ्यासोबत माझ्या खोलीत राहा. तो माझा नवरा आहे, पण त्याच्याकडे जाण्यासाठी मला खूप लांब जावे लागले असते असे मला वाटत होते. मी त्याला म्हणाले होते की तुझ्यासोबत असण्यापेक्षा स्वतःला मारणे चांगले आहे, आणि आता मला त्याच्याशिवाय जगायचे नव्हते. आणि मी त्याला असे कसं सांगू प्रेमाची देवतेची माझ्यावर कृपा झाली आहे आणि आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. हे माझ्यासाठी खूप कठीण काम होतं. मी त्याला सांगितलं होतं की मी त्याचा इतका तिरस्कार करते की मला स्वतःलाच मारायचे आहे. मग मी कसे म्हणू शकते की मी तुझ्यावर प्रेमात पडले आहे. मी खूप अडचणीत होते. कधी कधी असं वाटायचं की हे अगदी सोपं आहे, पण मी घाबरून मागे हटायचे. एके दिवशी तो स्वतःबद्दल माझ्या खोलीत आला आणि तो मला माझ्या तब्येतीबद्दल विचारू लागला. जरी मी कधीच बरी झाले होते, पण मी खोटे बोलले आणि म्हणाले की मी ज्या ठिकाणी नस कापली होती तिथून माझा हात अजूनही दुखतो आहे. मी त्याच्याकडे हात पुढे केला. त्याने माझा हात पकडला आणि अस्वस्थपणे माझ्या हाताकडे पाहू लागला. पण मी हळूहळू त्याच्या जवळ आले. इतके जवळ आले की माझा श्वास त्याच्या चेहऱ्यावर पडू लागला होता. त्याने माझ्याकडे पूर्ण आश्चर्याने पाहिले आणि पटकन माझा हात सोडला. कदाचित त्यालाही सगळं समजलं असेल. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिथे फक्त विश्वास दिसत होता, पण त्याच्या डोळ्यात अशी चमक होती जणू त्याला जगातील सर्व सुख मिळाले आहे. तो म्हणाला, खरंच दिव्या, तू मला माफ केले आहेस का? मी होकारार्थी मान हलवली. रघुला माझा संकेत मिळताच त्याने मला घट्ट मिठी मारली. तो म्हणाला, दिव्या, तू मला माफ केले आहेस आणि माझे प्रेम स्वीकारले आहेस यावर माझा विश्वासच बसत नाही. काही वेळाने त्यांनी मला स्वतःपासून वेगळे केले. लाजेमुळे मला वर बघताही येत नव्हते. माझा हा लाजाळूपणा पाहून रघु जोरात हसला. तो म्हणाला, नवरा आहे मी तुझा, इतकी लाजाची गरज नाही. मी डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी मी प्रेमच पाहिले, ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मी त्याला पुन्हा मिठी मारली आणि रडू लागले. मी त्याला म्हणाले, मला माफ कर. मी तुझा गैरसमज केला होता. हा समाज बोलत होता तेच समाजाच्या नजरेतून मी तुझ्याकडे पाहत होते. तू माझ्यावर किती प्रेम करतोस हे मला दिसले नाही आणि मी तुला किती वाईट बोलले. मी तुझे किती वाईट केले. तो माणूस म्हणू लागला की मी सुद्धा योग्य नाही केले, माझी चूक झाली, मलाही माफ कर आणि मी तुझा रागही माफ करतो. मी म्हणाले, सॉरी, आता मला फक्त तुझ्यासोबत राहायचे आहे. तो म्हणाला, मला अजून काही काम आहे, मी रात्री परत येईन. असे बोलून तो खिडकीतून निघून गेला आणि निघताना त्याने अचानक वळून माझ्याकडे पाहिले आणि मला म्हणाला, रात्री खोलीत येऊ ना? मी म्हटले, हो, ही तुमचीच खोली आहे. तू आला नाही तर मी तुझ्या खोलीत यावे. आम्ही दोघे हसू लागलो, पण तो गेल्यावर माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले. मी रघुला मनापासून स्वीकारलं होतं. आम्ही आधीच लग्न केलं होतं. आता आम्ही एकमेकांचे होतो. मी मालिनीची माफी पण मागितली होती, कारण मी तिला खूप काही सांगून टाकले होते, पण तिने पण मला एका क्षणात माफ करून टाकले होते. पण रात्रीचे 11 वाजले होते आणि रघु परत आला नव्हता. आता मी काळजीत होते आणि मालिनीला विचारले, रघु कुठे आहे? माझी निराशा पाहून मालिनी खोडकरपणे हसायला लागली आणि म्हणाली, मला खूप आनंद झाला की तू माझ्या भावाचे प्रेम स्वीकारले आहेस. तिचे बोलणे ऐकून मी हसले आणि म्हणाले, थोडा वेळ थांब, मी तुला माझ्या भावाकडे घेऊन जाईल. मला काहीच समजत नव्हते. मालिनीच्या डोळ्यात काहीतरी होतं जे मला समजत नव्हतं. मालिनीने मला खोलीत पाठवले. काही वेळा नाही ती माझ्या खोलीत आली. मला मरून रंगाचा लेहंगा देत ती म्हणाली, हा घाल आणि तयार हो, भावाने खास तुझ्यासाठी पाठवले आहे. तो मरून रंगाचा लेहंगा पाहून मला सगळं समजलं. माझे डोळे आपोआप शर्मेने खाली झाले. मला मालिनी समोर लाज वाटत होती, कारण रघुच आहे
तो आज मला कळाला. माझा संकोच पाहून मालेने माझी समस्या सोडवली आणि म्हणाली की एवढी लाज बाळगण्याची गरज नाही. मला माहीत आहे की आजचा दिवस तुम्हा दोघांच्या जीवनात एक नवीन सुरुवात करणार आहे आणि मी देवाला प्रार्थना करते की तुम्ही दोघांनीही कधीही कोणाची नजर लागू नये. मालिनीने मला तयार केले आणि मला घेऊन रघुच्या खोलीत सोडले. आत गेल्यावर मी थक्क झाले, कारण संपूर्ण खोली फुलांनी सजवली होती. रघुला त्याच्या लग्नाची पहिली रात्र खास करायची होती आणि त्याने ती खास बनवली. संपूर्ण खोली सजून नववधूसारखी सजवली होती. मी कॉलेज शिरल्यावर रघुने माझा हात हातात धरून बेडवर बसवले. आज त्याच्या डोळ्यात प्रेम मिळवण्याची नशा होती. त्याने माझ्या गळ्यात एक सुंदर साखळी घातली होती आणि माझ्या कपाळाचे चुंबन घेतले होते आणि मला वचन दिले की तो मला आयुष्यात इतका आनंद देईल की तुझा पदर कमी पडेल. मीही रघुच्या छातीवर हात ठेवला आणि माझ्या भावी आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागले. आणि खरंच रघुने माझ्यावर इतकं प्रेम केलं होतं की मी सर्व काही विसरले. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. तर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.